नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. सासवड रोडवरील सत्यपुरम सोसायटी संचालक मंडळाकडून दलित असल्याने छळ होत असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे नेते शंकर ढावरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलेला आहे. सत्यपुरम सोसायटीकडून कसल्याही सुविधा नाहीत. येथील दुकानदारांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याने तसेच सत्यपुरम सोसायटीने शॉपसमोर कोळशाचा साठा करण्यास हॉटेल व्यावसायिकाला परवानगी दिल्याने 10 वर्षांपासून शॉप बंद आहे. शॉप मागे सोसायटीने सांडपाणी सोडून संडास उभारल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे शॉप बंद करावे लागले. आजपर्यंत सत्यपुरम सोसायटीचे साधे सभासद देखील आपल्याला करून घेतले नाही आणि आता लाखोंच्या वसुलीकरता अन्यायकारक नोटिसा देत आहेत. सत्यपुरम सोसायटीकडून गार्डनच्या जागेचा अनधिकृत पार्किंगसाठी वापर होतो आहे. कचरा प्रकल्पाची जागा बेकायदेशीररित्या गारवा हॉटेलला दिली. या सर्वांचा जाब विचारल्याने जातीवाचक शिवीगाळ सोसायटीच्या काही पदाधिकाऱ्यांनी केली असून याबाबत पोलीस प्रशासनाने अॅट्रॉसिटी लावून कारवाई करण्यासाठी तसेच सोसायटीच्या कारभाराची चौकशी महाराष्ट्र शासन पुणे विभाग DDR कडून होण्यासाठी आता पुढाकार घेणार असल्याचे यावेळी शंकर ढावरे यांनी सांगितले. पाहूया शंकर ढावरे यांनी सत्यपुरम सोसायटीच्या संचालक मंडळावरती केलेले हे आरोप. 12 वर्ष 14 वर्षापासून माझं दुकान बंद आहे. सोसायटीचा घाळ कारभार. सोसायटीनं मला दमदाटी करून माझ्या सोसायटीच्या समोर मी ठेवलेलं दुकानासमोर ठेवलेलं मटेरियल गेल्या 5 वर्षापूर्वी यांनी उचलून विकून टाकलं, तोडून टाकलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुकानासमोर माझ्या शेजारी संडास बाथरूम इकडं मोठा आहे. तर संडास बाथरूम मी त्यांना काढा सांगितलं, त्यांनी आजपर्यंत काढलं नाही. मला पाण्याची सोय करून दिली नाही. त्यांचा मोगलाई कारभार चालवला आहे सोसायटीच्या चेअरमन आणि सेक्रेटरीचा. आणि मला 7 लाखाची ते 8 लाखाची आज मला नोटीस दिलेली आहे. माझ्या दुकानाकडे यायला रस्ता नाही. माझ्या दुकानासमोर ह्यांनी सोसायटीच्या लोकांनी तिथं कोळशाची खाण लावायसाठी सांगितलेलं आहे. दुकानासमोर येताना सगळे भंगारवाले वगैरे स्टीलवाले असं त्यांनी सगळा गोंधळ करून ठेवलेला आहे. आणि मागासवर्गीय व्यावसायिकाला इथं व्यवसाय करून द्यायचा नाही असं चेअरमन कापरे आणि सेक्रेटरी यांनी माझ्या मागं तगादा लावून दुकान खाली करायसाठी माझा प्रयत्न चालू आहे. आणि मला इथं व्यवसाय करू देत नाही आणि इथं राहायचं नाही म्हणून त्यांनी मला दमदाटी केलेली आहे. आणि मला नोटीस देऊन मला मागासवर्गीय असल्यामुळे मला हाकलून देण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. मी DRDला एक मागणी करणार आहे की सदरचे चेअरमन व सेक्रेटरी हे गुंडगिरी लोक पद्धतीचे आहेत आणि ह्या सोसायटीच्या सेक्रेटरी व चेअरमनपासून मला संरक्षण पाहिजे. हेच मी DRDला माझं एक पत्र देणार आहे. मी 2 दिवसात माझ्या दुकानाकडं सगळं सांडपाण्याचं सोसायटीच्या लोकांनी सांडपाणी सोडून माझ्या दुकानासमोर घाणेरडेपणा केलेला आहे. या दाखवतो इकडं आणखी इथं DP दिसतो का तुम्हाला? माझ्या सोसायटीमध्ये माझ्या ऑफिसच्या मागे मुद्दामहून लाईटचा DP त्यांनी लावलेला आहे. सोसायटीमध्ये मुतारीला जायसाठी त्यांनी गेट टाकलेला आहे. तिकडे गेट दिसतंय का? ते गेटसुद्धा मला इथं बंद केलेलं आहे. पाण्याची लाईन माझी बंद केलेली आहे. माझं सगळं इथं बंद करून टाकलं त्यांनी आणि इथं कचरा केलेला आहे एवढा जबरदस्त. आणि मला मागणी करतात मेंटेनन्सची. तर सदरच्या लोकांनी चेअरमन व सेक्रेटरी यांनी दबाव टाकून मला संपवण्याचा प्रयत्न करतात. व्यवसाय नाही करायचं, दुकान विकून जाण्यासाठी त्यांनी मला तगादा लावलेला आहे. हे मैदान खेळासाठी एक गार्डन बनवून केलेलं आहे विद्यार्थ्यांना खेळायसाठी. आणि ह्या जागेमध्ये यांनी पार्किंग सोय केलेली आहे. गाड्यांची पार्किंग लावून सगळं गार्डनचं वाटोळ केलेलं आहे सोसायटीच्या चेअरमन व सेक्रेटरीने. सोसायटीने दिलेल्या मोकळ्या जागेचं कचरा ठेवलेल्या जागेसाठी त्यांनी हॉटेलला जागा दिलेली आहे भाड्याने. हॉटेल गारवा हॉटेल आहे आणि ह्या हॉटेलचं टेंडर यांनी स्वतःच तयार करून घेतलं आणि स्वतःच काढलं. मी टेंडर योग्य आहे का? हे अयोग्य आहे. मी टेंडर टाकलं तर मला टेंडरला बोलवलं नाहीत कापरे यांनी, चेअरमननी. आणि मला तिथं शिवीगाळ केली, जातीवाद शिवीगाळ करून माझं मटेरियल इथलं होतं दुकानासमोर ते सगळं तोडून टाकलं, फेकून आणि चोरून विकून टाकलं. साहेब, पोलीस प्रशासनाला उद्याच मी पत्र देत आहे की गेल्या 3 वेळा मी इथं पत्र व्यवहार केलेला आहे की सोसायटीचे चेअरमन व सेक्रेटरी यांना जाणून बुजून मी दलित असल्याकारणाने मला मागासवर्गीय असल्याकारणाने सारखं टॉर्चर चालू आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मी अॅट्रॉसिटीसाठी मी प्रयत्न करणार आहे की उद्या मी पत्र टाकणं माझ्या समाजाच्या काही लोकांना घेऊन आणि पत्रकारांना घेऊन मी तिथं कमिशनर ऑफिसला जाऊन पत्र देत आहे. माझी गेली 20 वर्षापासून मी दुकान विकत घेतलेलं आहे तिथं आणि माझं 12 ते 15 वर्षापासून दुकान बंद आहे. सोसायटीचा चेअरमन व सेक्रेटरी यांनी जाणून बुजून मला मानसिक त्रास देऊन संडास बाथरूमची तिथं टाकी तयार करून संडास बाथरूम तयार करून पाणी न देता लाईटचं कनेक्शन तिथं करून तिथं डुक्कर मेलं त्या पावसाळ्यामध्ये त्या DPला चिटकून. मग ह्यांना मागणी केली तर आजपर्यंत DP बसवली नाही. आत्ता मोठी DP बसवून तिथं माझं भकाळपणा करून ठेवलेला आहे. आणि तिथं मला राहण्याची मुभा दिली नाही. दुकान तिथंच उघडायचं नाही म्हणून त्यांनी मला नोटीस दिली आज. आणि 7 का 8 लाख रुपये भरा म्हणून त्यांनी नोटीस नाही दिली तर तुमचं दुकान जप्त करू. DRDला मी आता उद्या पत्र व्यवहार करणार आहे.
पत्रव्यवहार करून सोसायटीचा जो काळा बाजार चाललेला आहे, लेखापरीक्षा नाही, ऑडिट नाही, त्यांच्याकडे येणार जी रोडला जी अनुदान भेटलं होतं 4 ते 5 कोटी रुपये, त्याची कशी ह्या लोकांनी देखरेख करण्याकरता सोसायटीला 4.5 ते 5 कोटी रुपये रोड खात्याने त्यांना दिलेले आहेत आणि इतर व्यवहाराविषयी त्यांच्याकडून माहिती करून घेणार आहे. आणि सदर DRD साहेबांना उद्या पत्रव्यवहार करून सोसायटीमध्ये जो चाललेला काळा बाजार आहे त्या संदर्भात मी त्यांची चौकशी करणार आहे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला लावणार आहे.